अंबरनाथमधील एका खाजगी शाळेत शिक्षिकेने विद्यार्थ्याला केलेल्या मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या एका 8 वर्षीय विद्यार्थ्याला इंग्रजी वाचनाच्या तासादरम्यान एक शब्द वाचता आला नाही म्हणून लाकडी काठीने मारहाण करण्यात आली आहे। विद्यार्थ्याच्या आईला ही घटना त्याच्या अस्वस्थ वागणुकीतून कळली। कामावरून घरी परतल्यानंतर मुलाचा चेहरा चिंतेत दिसला। आईने विचारपूस केल्यावर मुलाने ही धक्कादायक माहिती दिली। शिक्षिकेने मुलाच्या पाठीवर आणि पायावर काठीने प्रहार केल्याचे त्याने सांगितले। त्यानंतर विद्यार्थ्याच्या आईने संबंधित शिक्षिकेला फोन करून विचारणा केली, मात्र शिक्षिकेने कोणतेही उत्तर न देता फोन ठेवला। या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आईने अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या घटनेवर गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 118(1) अंतर्गत नोंदवण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। या घटनेमुळे पालक वर्गात भीती आणि संताप व्यक्त होत आहे। शिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारच्या कृत्यावर कडक कारवाईची मागणी केली जात आहे। पुढील तपास अंबरनाथ पश्चिम पोलीस करत असून या प्रकरणात कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।